बघा, 28% गुणोत्तर स्वरूपात रूपांतरण करा. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? 28% अपूर्णांक स्वरूपात मांडताना 28 छेदस्थानी 100 अशा स्वरूपात मांडावे लागतात. आता या 28/100 ला संक्षिप्त रूप देऊ, जसं की 4×7 28 आणि 4×25 100. म्हणजे 7/25 यालाच तुम्ही 7×25 अशा पद्धतीनं मांडू शकता. म्हणून 28% गुणोत्तर स्वरूप काय, तर 7×25 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.